हॅलो नमस्कार, तुमचं स्वागत आहे मराठी रेसिपीजमध्ये. तर आपण इथं आलू घेतले आहे कट करून. त्याच्यानंतर मी आलू चांगले वॉश करून घेतले, कारण आलूला माती असते. त्यानंतर एका कुकरमध्ये मी पाणी घेतलं आहे, ज्यामध्ये ते आलू टाकून कुकरचं झाकण लावून घेते. त्यानंतर इथं चिंच घेतली आहे. ही चिंच मी एक पाण्याने धुवून घेतली, कारण त्यात माती वगैरे असते. त्यानंतर दुसरं पाणी टाकून मिक्सरच्या भांड्यात घातली. 2-3 खजूर घेतले, थोडासा गूळ घेतला आणि याला मिक्सरमध्ये असं बारीक गाळ करून घेतलं. त्यानंतर खाली एक कढई घेतली, वरून ठेवली चाळणी, त्यामध्ये ते सगळं बॅटर केलेलं टाकून दिलं, ज्याने की जे आपलं मेन गाळ असतो ते आपल्याला खाली भेटून जाईल. त्याच्यानंतर मी याला असं चांगलं चमच्यानं असं रब करत करत याचं पूर्ण बॅटर असं खाली काढून घेते. त्यानंतर मी सर्व असं याचं करून घेतलं. त्यानंतर बघू शकता तुम्ही माझं सर्व असं निघलं आहे. त्यानंतर खाली मला जे बॅटर भेटलं, मी त्याच्यामध्ये थोडासा चाट मसाला, मिरची पावडर व काळं मीठ घालते. त्यानंतर मी गॅसवर याला ठेवून दिलं. याला गॅसवर असं तोपर्यंत असं चालवत राहायचं, जोपर्यंत ते घट होत नाही तोपर्यंत त्याला गॅसवर ठेवायचं. आणि हे बघू शकता तुम्ही, ते थोडंसं घट व्हायला चालू झालं आहे. तोपर्यंत ते शिजेपर्यंत आपण इथं हिरवी चटणी करून घेऊ. मी इथं घातलं डाळ व डाळ्यामध्ये घातल्या 3-4 मिरच्या, त्याच्यामध्ये टाकते कोथिंबीर. याला मिक्सरच्या भांड्यामध्ये गाळ करून घेऊ. आपल्या चिंचची चटणी इकडं तयार झाली आहे. गॅस बंद करून घेऊ. त्याच्यानंतर आपल्या ह्या हिरव्या चटणीमध्ये पाणी घातलं आहे. मी पाणी घातलून याला अजून एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं. याच्यामध्ये घातलं आपलं साधं मीठ. त्याच्यानंतर याला ठेवून दिले. कढाई घेतली, कढाईमध्ये घातली शेंगदाणे चांगले असे परतून असे लाल लाल होऊ द्यायचे, तर खरपूस असे भाजून घ्यायचे शेंगदाणे. माझे शेंगदाणे भाजून मी साईडनं काढून घेतले. त्याच्यानंतर काढते मसाल्यासाठी मी वापरले धने, तीळ, सोप, दालचिनी व मिरी. मी एवढाच मसाला घेतला आहे, कारण की आपण जास्त जर मसाले याच्यामध्ये घातले तर आपली दाबेली कडू व्हायची शक्यता असते. त्यासाठी मी एवढेच मसाले घालते. नंतर मी याला चांगलं परतून असं लाल बुंद भाजून घेते. त्यानंतर वरतून मी याच्यामध्ये अजून काही खोबऱ्याचे तुकडे टाकले होते, ज्याने की जे वातड असतं खोबरं ते चांगलं व्हायण्यासाठी. त्यानंतर याला चांगलं मिक्स करून घेऊयात आपण. इकडं आपल्या आलूही चांगले शिजले आहेत. आलू मी झाकण उघडून थंड व्हायला ठेवले. तोपर्यंत तुम्ही बघू शकता माझे इथं चांगलेपणे मसाले बी भाजून झाले. आणि आता जे आपण शेंगदाणे भाजून घेतले होते त्याच्याशी हाताने रब करून पूर्ण असे 1चे 2 करून घ्यायचे. त्याच्यानंतर इथं मसाले मी पूर्ण खलबत्त्यामध्येच वाटून घेतले, याने की चव चांगली आहे. त्याच्यानंतर वाटून झाल्याच्यानंतर एका वाटीमध्ये मी मसाला काढून घेतला. त्यामध्ये लाल मिरची, माझा घरगुती मसाला व काळं मीठ व साधं मीठ टाकून त्यामध्ये पाणी घालून थोड्या वेळासाठी त्याला मुरायसाठी सोडून दिलं मिक्स करून. त्यानंतर कढाई घेतली आहे. कढाईमध्ये थोडंसं तेल व आपण भाजलेले शेंगदाणे घातले, त्याला थोडं गरम होऊ दिलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घातली लाल मिरची आणि थोडंसं मीठ. त्याला अजून मिक्स करून घेऊयात. अजून याला खरपूस होईपर्यंत अजून थोडंसं शेंगदाणे भाजून झालेत. आता मी इथं घेत आहे आलू मी इथं थंडे झालेत. आता सोलून घेते. सोलून त्याच्यानंतर खिसणीने याला खिसून घेते, ज्याने की आपलं जे बॅटर आहे ते सॉफ्ट होईल आणि मिक्स करायलाही सोपं जाईल. त्यानंतर मी सर्व माझे आलू जे आहे तिथे खिसून घेणार आहे. ह्याच प्रकारे आलू खिसून घ्यायचे. त्यानंतर मी सगळे आलू जे खिसून घेतले, त्याच कढईमध्ये आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं आहे आणि जे आपण मसाले घेतले ते मिक्स करून ठेवले त्याच्यामध्ये जिरा पावडर आणि चाट मसाला घालायचा आणि थोडंसं अजून पाणी टाकायचं आहे. त्यानंतर तेलामध्ये आपल्याला ते मसाले सोडून द्यायचे. तुम्ही बघू शकता कसा तडका बसला आहे माझ्या मसाल्याला, तसा तडका बसला पाहिजे. एकदम असं धुवा झालं होतं. त्याच्यानंतर असं तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं. माझ्या याला बघू शकता तुम्ही किती छान तेल सुटलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये आपला जे खिसलेला आलू आहे पूर्ण आपण घालून घेऊ. त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं सॉफ्ट होण्यासाठी. त्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते. पाणी टाकल्याने काय होतं, जे बॅटर आहे ना आपलं ते सॉफ्ट होतं आणि दाबेलीसाठी जे बॅटर लागतं ना ते सॉफ्टच लागते. ज्यासाठी थोडंसं पाणी घालावंच लागते. जास्त नाही टाकायचं, गरजेनुसार थोडंसं टाकायचं. त्यानंतर याच्यामध्ये आपण याला चांगलं मिक्स करून घेऊ. याच्यानंतर मी याच्यामध्ये टाकली कोथिंबीर. याला अजून मी मिक्स करून घेते. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी टाकते थोडीशी कस्तुरी मेथी घालून याला अजून आपण असं मिक्स करून घेऊ. मिक्स हे झालं, त्याला एका प्लेटीमध्ये असं छान मी काढून घेणार आहे. काढून घेतल्याच्यानंतर याला असं मस्त हाताच्या आणि चमच्याच्या आणि कशाने पण तुम्ही असं पोळीसारखं थापून घ्यायचं. त्यानंतर याच्यावरती टाकले डाळी आणि थोडंसं मी शेव घातले. त्यानंतर
पाव घेतला आहे, पावाला मधातून कट करायचं. जी आपली चटणी आहे चिंचची चटणी ती खालून लावायची आणि वरच्या बाजूने एक हिरवी चटणी लावायची आणि त्याच्यामध्ये आपला आलूची चटणी आहे. नंतर मी ते घालते. बघा मी आता हिरवी चटणी लावून घेतली. त्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये आपली आलूची चटणी घालून घेऊयात आणि थोडीशी मी इथं असं प्रेस करते, असं त्याला बाहेर निघू नये असं ॲडजस्ट होण्यासाठी. त्यानंतर इथं मी अशी प्लेटमध्ये शेव घेतली आणि शेव त्याला लावून घेते. शेवानी कसं होतं खरपूस लागते, त्यामुळे मी आधीच लावून घेतले. नंतर मी पॅन ठेवला आहे, पॅनवर टाकलं आहे बटर टाकून असं छान लो गॅसवरच याला चांगलं असं शिजू द्यायचं. शिजल्याच्यानंतर याला आपण परतून घेऊयात. परतून घेतलं आहे मी या साईडनं पण असं चांगलं त्याला होऊ द्यायचं आहे. आता दोन्ही साईडनं झालं की याला मस्त असं काढून घेऊयात. आता खाली काढल्याच्या नंतर त्याच्यावरती आपण जे भाजलेले शेंगदाणे होते ते लावून घेऊयात. इथं बघू शकता मी अशा प्रकारे त्याला टोचून लावते. त्याच्यानंतर याच्यावरती जे आपले डाळिंब असतात ते पण लावून घ्यायचे. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि मी एवढी मेहनत करते आणि तुम्ही असं लाईक वगैरे करत नाही आहेत, तर लाईक करा, मला फॉलो करा, मला नक्कीच सपोर्ट करा. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. नेक्स्ट रेसिपीसाठी मला कमेंट करा. थँक्यू. बाय बाय.